हात तुझा खे हाती तुझे तू सारे साथी पायात तू बांधून घे क्षण सारे टाक काळावर माती नशीब कोरून हाती पाऊल घे जिंकायचे रण सारे काळ्यान भाचा तू ध्रुव तारा पिऊन घेणे अंधार सारा उठ रे चल रे उड रे झेप घे वटुनी बळ सारे वाट पाहू दे काही दिशा थांबायचं नाही लढत जा लढत जा थांबायचं नाही तुझीच बोली तुझीच गाथा तुझ्या यशाचा तूच विधान आलाय आणि आपला पूर्ण पाडा हा बुडून गेलेला होता. संकटात होते. दुसऱ्या दिवसापासून सरपंच साहेब मला तर जमलं नाही परंतु रस्ता काढत आपल्या पाड्यावर आलेत आणि खूप सहकार्य केले. पूर्ण शाळेची टीम आलेले आहेत. जे काही आपल्याला पूरग्रस्तांसाठी थोडीफार मदत करतील ते आपण स्वीकारायचं आहे आणि आमच्या गावात आपण आल्याबद्दल आम्ही तुमचं आभारी आहोत. जागतिक आदिवासी दिवस याचं औचित्य साधून ज्ञानमाता आदिवासी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाला झरी या शाळेने आम्हाला माहीत आहे की 22 आणि 23 जुलै सर्वत्र आपल्या तलासरी डहाणू पालघर इथे अतिवृष्टी झालेली आहे. आपणच नव्हे तर सर्वजण त्याच्यामधून सामोरे जात आहोत. दुधाळपाड्यामध्ये 45 घरांचं नुकसान झालं. त्याच्यामध्ये काही घरं वाहून गेली, काही घरात पाणी शिरलं. पाणी शिरल्यामुळे पूर्ण भार असेल काही वस्तू असेल घरात ते पूर्ण साहित्य ते वाहून गेलं. तालुका अध्यक्ष माझे दादा नानासाहेब तर मी तुम्हाला एकच विनंती करतो की त्या दिवसापासून मी तुमच्या सगळ्या मदतीसाठी आहे रात्रीपासून तर आजपर्यंत त्यांना आम्ही असं बोलवून नाही ठेवलं आणि असे तूच विधाता उठ रे चल रे उड रे झेप घे निश्चय विचार वाट वाहू दे काही दिशा थांबायचं नाही थांबायचं नाही थांबायचं नाही थांबायचं नाही वाट वाहू दे काही दिशा थांबायचं नाही लढत जा लढत जा थांबायचं सोडून तुला मातीला तू जाग उधाळू द्या जवरी उजाडू द्या. गरजू लोकांची मदत करण्यासाठी इकडे आलेलो आहोत आणि आम्हाला माहिती आहे की तलासरी भागामध्ये खूप मोठं म्हणजे नुकसान झालेलं आहे अतिवृष्टीमुळे. म्हणून जे गरजू लोक आहेत ज्यांची अत्यंत बिकट परिस्थिती झालेली आहे त्यांना आम्ही मदत करायला इकडे आलेलो आहोत. आज सांगणं आहे आंबा पडल तर चीच झेलल ना चीच पडल तर आंबा झेलल. तर असं आहे की आदिवासी समाज नेहमीच एकमेकांना सहकार्य करत असतो, मदत करत असतो. आमची ज्ञानमाता आदिवासी माध्यमिक
आणि उच्च माध्यमिक आश्रम विद्यालय झरी ही आदिवासी संस्कृतीचं संवर्धन आणि आदिवासी समाजातील जीवनमूल्ये कायम टिकवण्यासाठी मदत करत असते. 22-23 तारखेला जो पाऊस आला, अतिवृष्टी झाली, त्याच्यामध्ये तलासरी तालुक्यातील हे गिरगाव या ठिकाणी खूप असं नुकसान लोकांचं झालंय. काहीकांची घरं वाहून गेली तर काहीकांची म्हणजे अन्नधान्यांचे खूप नुकसान झालंय. त्याच्यासाठी या झरी ज्ञानमाता या शाळेने तिकडच्या त्या प्राचार्य आपल्या बस्तियाना सिस्टर यांनी आणि त्यांचा पूर्ण स्टाफ विद्यार्थी सकट या पूरग्रस्तांना एक हात मदतीचा म्हणून त्यांनी या जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने उपक्रम राबवलाय. जागतिक आदिवासी दिनानिमित्त जे पूरग्रस्त व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी एक हात मदतीच्या या अनुषंगाने आम्ही इथे आलेलो आहोत. आमचे विद्यार्थी, आमचे पालक, आमचे शिक्षक आणि फातिमा संघाच्या सिस्टर्स या सर्वांनी मिळून आज आम्हाला इथे खूप आनंद होत आहे. या जागतिक आदिवासी दिनानिमित्त थोडीफार मदत केल्याबद्दल या सर्व लोकांना आम्ही जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन हा कार्यक्रम आटोपता करत आहोत. थँक्यू. गॉड ब्लेस एव्हरीवन. उजाडू दे आज साकड हे माग, होऊ दे पहाट नवी आता.